नमस्कार, सुप्रभात। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्ह्यामधून। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया पार। आज निकाल प्रफुल्ल पटेल यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा दणदणीत विजय। 18 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय। कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उधळत, फटाके फोडत, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली। मनोज जरांगेंनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। आंतरवालीत येण्यास दिलं निमंत्रण। फडणवीस येतो म्हणाले असाही जरांगे यांचा खुलासा। तर 29 ऑगस्टला आझाद मैदानावरती धडकण्याचा जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारच त्यांचा बोलवता धनी हे शरद पवारच। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची शरद पवारांवर टीका। सत्तेवर येण्यासाठी पवारांच्या कुटील खेळा असल्याचीही हाकेंची टीका। मनोज जरांगेंचा मराठा आंदोलनामागे प्रसिद्धी होणे किंवा राजकीय हेतू असणार, प्रफुल्ल पटेल यांची मनोज जरांगेंवर टीका। बीडमधील अल्पवयीन मुलीचं लैंगिक छळ प्रकरण। या प्रकरणी शिक्षकांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना अटक। अकोल्यात मंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याची मिटकरींची तक्रार। जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आमंत्रण दिलं नसल्याची मिटकरींची माहिती। खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला आणि हैदराबादमधील जमिनीच्या मूळ मालकाची आज चौकशी। पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती। विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। उर्वरित महाराष्ट्रात हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यात काल रात्रभरापासून पावसाची संततधार। दमदार पावसामुळे पेरण्यांच्या कामांना गती। भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची हजेरी। कुठे जोरदार पावसाची हजेरी तर कुठे हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी। जिल्ह्यातील पेरणी जोमात सुरू। सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा पोलिसांकडून 4 वाजताच बंद। वीकेंडला धबधबा लवकर बंद केल्यानं पर्यटकांनी व्यक्त केली आहे नाराजी। आज इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं अश्वरिंगण पार पडलं। या रिंगण सोहळ्याचं विहंगम ड्रोन दृश्य माझं वय। पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री पद मिळालेले जयकुमार गोरे हे आज तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचं सोलापुरात स्वागत करणार। याआधी अनेक वर्ष पालखीच्या दर्शनासाठी गर्दीत धडपडत होतो। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जागवल्या आठवणी। एकविरा देवीच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी। 7 जुलैपासून नव्या ड्रेस कोड नियमांची अंमलबजावणी लागू होणार। रायगडवरील धनगर समाजाच्या 24 घरांना पुरातत्व विभागानं नोटीस दिली। या कारवाईत विरोधात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांकडून रायगडमधील धनगर वस्तीची पाहणी। नोटीस बजावणाऱ्या प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला। किल्ले रायगडावर पोलीस चौकी उभारली जाते, मग धनगर समाजाच्या वस्तीची काय अडचण? गोपीचंद पडळकर यांचा पुरातत्व विभागाला टोला। सोलापूरच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करा, काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंची मागणी। 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू। गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथील घटना। रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढलाय। जालन्यात एकाचे अपहरण करून हत्या। बुलढाणा जिल्ह्यातील तढे गावात आढळला मृतदेह। वाळूच्या वादातून हत्या झाल्याचा संशय। फरार आरोपींचा शोध सुरू। कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील गोटोसा गावात 5 जणांना विषबाधा। विषारी आळंबी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा। सगळ्यांवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। वाशिमच्या शिरपूर मार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक। अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू।
हिंदुत्ववादी संघटनेचं अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांना समर्थन. प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेल्या मुस्लिम समाज मोर्चे काढत आहेत. याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना करतायत संग्राम जगताप यांचं समर्थन. भंडाऱ्याच्या स्मार्ट मीटर धारकांनी केला वीज बिलाची होळी. जुन्या मीटरपेक्षा स्मार्ट मीटरच्या बिलात मोठी वाढ झाल्यानं नागरिक आक्रमक. नागपुरातील 2 दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेवर महास्ट्राईक उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीच्या विकास आराखड्याचं सादरीकरण. मुख्यमंत्री आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींसमोर विकास आराखड्याचं सादरीकरण. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिकारीसाठी चालवलेल्या गोळीचा नेम चुकल्यानं इमारतीच्या खिडकीवर लागली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापतीच्या चारचाकीमुळे अपघात. आनंदराव मटकर यांच्या चारचाकीनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात 10वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. आनंदराव मटकरला अटक. अहिल्यानगरात राहुरी पोलिसांनी बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड. बनावट नोटा बनवणारी मशीन आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. या प्रकरणी 3 आरोपी अटकेत. अकोल्यात गे डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकी प्रकरणी दोघांना अटक. कोल्हापूरमध्ये कळंबा गारगोटी रोडवर अल्टो कारचा अपघात. आगीत कार पूर्णपणे जळून खाक. बिबट्याच्या चावडीत असणाऱ्या नातवाची आजोबांनी केली सुटका. बिबट्याशी झुंज देत वाचवले नातवाचे प्राण. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील घटना. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. राज्यात हिंदी संदर्भातील जीआरवरून एक मोठा वाद उफाळला होता. 5 जुलैला यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून मोर्चा देखील आयोजित करण्यात आला होता. पण मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली. सरकारनं हिंदी संदर्भातले दोन्ही जीआर रद्द करत असल्याचं म्हटलं. सरकारच्या निर्णयानंतर आता विरोधकांच्या मोर्चाचं काय होणार? सरकारच्या निर्णयानंतर ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतली? जाणून घेऊयात.